प्रभु यीशु मसीह के प्रिय नाम में सभी सुनने वाले भाइयों को बहनों को प्रेम भरा सलाम, जय मसीह की। ब्रदर मराठी। हाँ, प्रभू को धन्यवाद दूंगा, देवाला धन्यवाद असो की पुन्हा एकदा तुमच्यामध्ये या मीटिंगच्या द्वारे, इंटरनेटच्या द्वारे मला जोडता आलं, मला एकत्र येता आलं. खानवेल कलेसियाला पण धन्यवाद, मंडळीने वचनाची सेवा करण्यास जी मला संधी दिली त्याबद्दल देखील मी मंडळीचे मनापासून आभार मानतो. प्रभूच्या वचनाला आपण आज ऐकणार आहोत आणि त्यासाठी मी विनंती करतो, आपल्याकडे जर पवित्र शास्त्र असेल तर स्तोत्र 113 या स्तोत्रातील 9 वचनाला वाचून आपण त्यापैकी 1-2 वचनावरती मनन करणार आहोत. स्तोत्र 113 मी आपणासाठी वाचतो. स्तोत्र 113. परमेशाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. येथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद हो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे. त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश व पृथ्वी याचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलितो आणि त्यास अधिपतीच्या, आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवितो. तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेश्वराचे स्तवन करा. ही जी आपण स्तोत्र 113 मधील 9 वचने वाचली, या 9 वचनाला 3 भागामध्ये आपण विभागू शकतो. वचन 1 ते वचन 3 इथं परमेश्वराच्या उच्च नावाबद्दल लिहिलेलं आहे. उच्च नाव बघा, असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचे नाव स्तवन करा, परमेश्वराचा नावाचा धन्यवाद हो, परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. 1 ते 3 परमेश्वराच्या उच्च नावाबद्दल लिहिलेलं आहे. वचन 4 ते 6 परमेश्वराच्या उच्च स्थानाबद्दल लिहिलेलं आहे. स्थान बघा, वचन 4 मध्ये त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. वचन 5 मध्ये जो उच्च स्थळी राजा सनारूढ आहे, उच्च स्थळी. आणि वचन 6 जो आकाश व पृथ्वी ह्याचे अवलोकन करण्यास लवतो, म्हणजे परमेश्वर आकाश आणि पृथ्वी ह्याही पेक्षा उच्च स्थानावरती आहे. तर वचन 1 ते 3 परमेश्वराच्या उच्च नावाबद्दल, वचन 4 ते 6 परमेश्वराच्या उच्च स्थानाबद्दल, आणि वचन 7 ते 9 परमेश्वराच्या उच्च आशीर्वादाबद्दल लिहिलेला आहे. आज आपण 3ऱ्या भागावरती थोडा वेळ मनन करणार आहोत. परमेश्वराच्या उच्च आशीर्वादाबद्दल असं म्हटलेलं आहे वचन 7 आणि 8, आणि मग आपण वचन 9 वरती लक्ष केंद्रित करणार आहोत. वचन 7 मध्ये
तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलितो आणि त्यास अधिपतीच्या, आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवितो. परमेश्वराच्या काही उच्च आशीर्वादाबद्दल इथं हा स्तोत्रकर्ता लिहित आहे. ज्या विश्वासणाऱ्याला, ज्या कुटुंबाला परमेश्वराच्या उच्च नावाबद्दल माहिती आहे, परमेश्वराच्या उच्च स्थानाबद्दल माहिती आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या उच्च आशीर्वादाबद्दल देखील नक्कीच माहिती मिळते, अनुभव मिळतो. जर परमेश्वराचे उच्च नाव आपल्याला माहिती नसेल, तो किती उच्च स्थानावरती विराजमान आहे ते जर माहिती नसेल, तर परमेश्वराचे उच्च आशीर्वाद, त्याचा अनुभव आपल्याला कदापि मिळू शकणार नाही. आपण विश्वासणारे म्हणून धन्य आहोत, यासाठी की त्याच्या उच्च नावाची महती आणि त्याच्या उच्च स्थानाची महती आपल्याला ठाऊक आहे. आणि अशा विश्वासणाऱ्याला परमेश्वराकडून उच्च आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील. पहिला उच्च आशीर्वाद इथं हा स्तोत्रकर्ता लिहितो की परमेश्वर कंगालाला धुळीतून उठवितो. कंगाल, कंगाल म्हणजे काय? कंगाल म्हणजे कफल्लक, कंगाल म्हणजे जवळ दमडी देखील नसलेला, कंगाल म्हणजे अतिशय गरीब असा व्यक्ती. आणि परमेश्वर काय करतो? कंगालाला धुळीतून उठवितो. कंगाल आणि धूळ. आपण इयोबाकडे लक्ष देऊया थोडा वेळ. इयोब त्याची संपत्ती हरवून बसला, त्याचे नोकर चाकर हरवून बसला, गुरेढोरे हरवून बसला, त्याची मुलं पण हरवून बसला आणि त्याच्या अंगाला गळवे लागून खापरीने तो धुळीमध्ये बसून आपलं अंग खाजवत असे, अशा प्रकारची त्याची अवस्था झाली होती. कंगाल होता, धुळीत बसला होता. परंतु परमेश्वराने काय केलं? परमेश्वराने त्या कंगालाला धुळीतून उचललं आणि जितकं त्याचं अगोदर होतं त्याच्या दुप्पट संपत्ती देऊन परमेश्वराने त्याला दुहेरी आशीर्वाद दिला. तो कंगालाला धुळीतून उचलितो. पुढे परमेश्वराच्या उच्च आशीर्वादाबद्दल लिहिताना हा स्तोत्रकर्ता लिहितो, तो दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो. कंगाल जर धुळीत आहे तर दरिद्री हा उकिरड्यावरती बसलेला आहे, असं हा लेखक लिहित आहे. दरिद्री म्हणजे काय? दरिद्री म्हणजे बिकट परिस्थिती असलेला, खाण्यापिण्याचे वांदे असलेला असा व्यक्ती. आणि हा दरिद्री कुठे आहे? हा दरिद्री उकिरड्यावरती बसलेला आहे. उकिरडा, उकिरडा म्हणजे अशी स्थिती जिथं दिवसभर जे काही आपलं डस्टबिन मध्ये पडून राहते अन्न, वेस्टेज अन्न, ते वेस्टेज अन्न आपण कुठंतरी बाहेर जातो आणि जिथं फेकतो त्या ठिकाणाला उकिरड असं म्हटलेलं आहे. उकिरडा. आणि हे दरिद्री उकिरड्यावरती किंवा उकिरड्याच्या आजूबाजूला बसलेले असायचे. का माहितीये? कारण खाण्यापिण्यासाठी त्यांच्याकडे काही नसायचं. म्हणून मनुष्याचं उष्ट किंवा फेकलेलं जे काही उकिरड्यावरती यायचं, ते उकिरड्यावरती पडलेले अन्न अशा प्रकारे ते उचलून खायचे. जिथं जनावरं देखील यायची, कुत्रे देखील यायचे, अशा ठिकाणी हा दरिद्री पडलेला असायचा. परमेश्वर दरिद्र्याला उकिरड्यावरून उचलतो. असा एक दरिद्री आम्हाला आठवतो जो उकिरड्यावरती पडलेला असायचा. बायबलमध्ये त्याला दरिद्री लाजर हा शब्द वापरलेला आहे. श्रीमंत माणसाच्या घराच्या समोर जो उकिरडा होता तिथं तो पडलेला असायचा. का बरं?
कारण असं म्हटलेलं आहे, त्या श्रीमंत माणसाच्या मेजावरून जर काही खाली पडेल ते खाऊन पोट भरावं अशी त्याची इच्छा असायची, पण ते देखील मिळायचं नाही. अशी स्थिती, उकिरड्यावरती पडलेला. परंतु परमेश्वराने काय केलं, हा जो उकिरड्यावरती पडलेला होता, डंगीलच्या जवळ पडलेला होता, परमेश्वराने त्याला सरळ तेथून उचललं आणि अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवलं. परमेश्वर कंगालाला धुळीतून उचलितो, तो दरिद्र्याला उकिरड्यावरून उचलितो. 8व्या वचनामध्ये पहा, असं म्हटलेलं आहे, आणि त्यांना अधिपतीच्या, आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. त्यांना केवळ तिथून उचलतो इतकं नाही, तर परमेश्वर त्यांना तेथून उचलून अतिशय उच्च स्थानी किंवा अतिशय चांगल्या ठिकाणी तो बसवतो. कोणाला? अधिपतीच्या, आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. अशी स्थिती कोणाची होती बरं? अशी स्थिती जुन्या करारामध्ये मफीबोशेताची होती. मफीबोशेत सर्व काही हरवून बसला होता, त्याच्याकडे काहीच नव्हतं, संपत्ती देखील नव्हती, घर देखील नव्हतं. कारण बायबलमध्ये म्हटलेलं आहे, 2 शमूएल 9 आणि 4 वाचण्याची गरज नाही, तो माखीर नावाचा एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीच्या घरी राहत असे. मफीबोशेत सगळं काही हरवून बसला होता, परंतु देवाने हा जो दोन्ही पायांनी लंगडा जो मफीबोशेत होता, त्याला काय केलं, त्याला तेथून काढलं आणि आपल्या मनासारखा जो दावीद आहे, त्या दाविदाच्या पंक्तीस तो रोज नित्य बसून भोजन करीत असे, अशा ठिकाणी देवाने त्याला नेऊन ठेवला. बघा, परमेश्वराचे उच्च आशीर्वाद. जो कोणी कंगाल आहे त्याला तो धुळीतून उठवितो, जो कोणी दरिद्री आहे त्याला तो उकिरड्यावरून काढतो आणि कुठं नेतो, तो त्याला अधिपतीच्या, आपल्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. परंतु उरलेला जो माझा वेळ आहे, या उरलेल्या वेळेमध्ये अजून एका आशीर्वादाबद्दल जे ह्या स्तोत्रात लिहिलेलं आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे. आणि तो आशीर्वाद ह्या आशीर्वादापेक्षा उच्च आहे. कोणता आशीर्वाद? वचन 9 मध्ये म्हटलेलं आहे बघा, तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. ह्या अगोदरच्या वाचलेल्या 2 आशीर्वादापेक्षा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. कोणता? परमेश्वर वांझ स्त्रीला गृहिणी करतो आणि तो तिला मुलांची आनंदी माता करतो. उरलेला वेळ ह्याच एका वचनावरती मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. वांझ स्त्री, इंग्रजीमध्ये त्याला म्हटलेलं आहे बॅरन वुमन. वांझ स्त्री म्हणजे काय? वांझ स्त्री म्हणजे अपत्यहीन असणे. अपत्यहीन असणे. वांझ स्त्री म्हणजे मुलांना जन्म देण्याची नैसर्गिक क्षमता नसलेली स्त्री, तिला वांझ स्त्री म्हटलेलं आहे. जेव्हा आपण सारेबद्दल म्हणतो, सारेबद्दल इब्री 11:11 मध्ये असं म्हटलेलं आहे, वयोमर्यादे पलीकडे असताना सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली. जी गर्भधारणेची शक्ती तिच्यात नव्हती म्हणून ती वांझ होती. वांझ म्हणजे मुलं प्रसवण्याची किंवा त्यांना जन्म देण्याची नैसर्गिक क्षमता नसणे, ते आहे वांझ स्त्री. आणि परमेश्वर काय करतो? वांझ स्त्रीला गृहिणी करतो, त्यांना मुलांची आनंदी माता करतो. आई होणे किंवा बाळाला जन्म देणे ही कोणत्याही स्त्रीसाठी अतिशय महत्वाची, आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. लग्न ह्या अपेक्षेने केली जातात, जेणेकरून लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर कुटुंबामध्ये पाळणा हलावा, लग्न झाल्यानंतर कुटुंबामध्ये अपत्य जन्मास यावं,
लग्न झाल्यानंतर जणू काही वंशाला दिवा वगैरे जे म्हणतात तसं यावं, अपत्य जन्मास यावं ह्या अपेक्षेने लग्न केलं जातं. लग्न करण्याची ही देखील एक कारण आहे, एक पर्पस आहे, एक उद्देश आहे. परंतु लग्न केल्यानंतरही अनेक वर्ष होऊनही जेव्हा मूल जन्मास येत राहील तेव्हा अशा स्त्रीला खूप नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जाते. अशा स्त्रीची समाजात अवहेलना होते. अशा स्त्रीला कुटुंबामध्ये देखील टोमणे मारणे किंवा दुःख देणे किंवा वेगवेगळ्या समस्येला तिला सामोरे जावे लागते. अशा स्त्रीचा समाजामध्ये आदर केला जात नाही. जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये लुकाच्या शुभवर्तमानात 1 अध्यायात आणि 25व्या वचनामध्ये अलीशिबा लिहिताना ती म्हणते, लोकात होणारा माझा अनादर दूर करण्यासाठी. अलीशिबेचा लोकांमध्ये अनादर का होत होता? कारण अलीशिबा ही देखील वांज होती. वांज असणे हे अशा प्रकारे जणू काही वेगवेगळ्या समस्येला तोंड देण्यासारखी अवस्था अशी असायची. परंतु आपला परमेश्वर हा इतका महान आहे, हा इतका उच्च कोटीचे आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे की तो वांज स्त्रीला गृहिणी पण करतो आणि तिला गृहिणी करून तिला नंतर पुढे मुलांची आनंदी माता देखील करतो. बायबलमध्ये 7 स्त्रिया, त्या 7 स्त्रियांना वांस किंवा अपत्यहीन स्त्रिया म्हटलेलं आहे असं आम्हाला पाहायला मिळते. आणि परमेश्वराला धन्यवाद असो, परमेश्वराने ह्या 7ही वांज स्त्रियांना, अपत्यहीन स्त्रियांना, मुलं बाळ नसलेल्या स्त्रियांना अपत्य दिलं, त्यांना मुलांची आनंदी माता केलं. आठवा बरं, त्या कोण 7 स्त्रिया बायबलमध्ये नमूद केलेल्या आहेत ज्या वांज होत्या अगोदर आणि परमेश्वराने त्यांना नंतर अपत्य दिलं, मुलांची आनंदी माता केला. पहिली अब्राहमाची पत्नी सारा, तिच्याबद्दल म्हटलेलं आहे ती वांज होती. रेफरन्स सांगतो उत्पत्ती 11 आणि 30 मध्ये. दुसरी इसाहकाची पत्नी रिबका, ती पण वांज होती असं म्हटलेलं आहे. रेफरन्स उत्पत्ती 25 आणि 21 मध्ये. तिसरी याकोबाची पत्नी राहेल, ती पण वांज होती. उत्पत्ती 29 आणि 31 मध्ये लिहिलेलं आहे. चौथी मानोहाची पत्नी, तिचं नाव नाही लिहिलं, मानोहाची पत्नी, ती देखील वांज होती. शास्ते 13वा अध्याय आणि 2रं वचन. 5वी स्त्री हन्ना, हन्नेला देखील काहीच अपत्य नव्हतं म्हणून पनिन्नाकडून तिची किती बदनामी व्हायची, तिला किती टोचलं जायचं आम्हाला पाहायला मिळते. 5वी स्त्री हन्ना. 6वी स्त्री शुनेम येथील स्त्री, तिला देखील काहीच मूलबाळ नव्हतं. 2 राजे 4था अध्याय 14वं वचन. आणि 7वी स्त्री अलीशिबा, नवीन करारातली, तिच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की ती देखील वांज होती. लूक 1 आणि 7. आता सर्व 7 स्त्रिया या वांज होत्या. परमेश्वराने या 7ही स्त्रियांना मुलांची आनंदी माता केलं. या 7 स्त्रियांच्या बद्दल जेव्हा आपण थोडा विचार करतो तेव्हा आम्हाला हे पाहायला मिळते की ह्या स्त्रिया वाईट होत्या म्हणून अपत्यहीन होत्या, वांज होत्या असं मुळीच नाही. या स्त्रिया अविश्वासी होत्या म्हणून त्या वांज होत्या, अपत्यहीन होत्या असं देखील नाही. या स्त्रियांना शिक्षा देण्यासाठी देवाने ह्यांना मुद्दामून अपत्यहीन केलं होतं असं देखील नाही. तर या सर्वच्या सर्व स्त्रिया देवाला ओळखणाऱ्या आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया होत्या, देवाला भिवून वागणाऱ्या स्त्रिया होत्या. आणि या 7ही स्त्रियांची काही खासियत, कमीत कमी 2 स्पेशल गोष्टी या 7ही स्त्रियांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. एक, या सर्व स्त्रिया वाट पाहणाऱ्या स्त्रिया होत्या, किंवा या सर्व स्त्रियांनी
त्यांना मुलबाळ व्हावं म्हणून वाट पाहिली. वाट पाहणं, साऱ्याने कितीतरी वर्ष वाट पाहिली. तसं म्हटलं तर वाट पाहणं हे सोपं नाही बरं का. मला तुमचं माहिती नाही, परंतु वाट पाहायला मला अनेक वेळा आवडत नाही. जर ट्रेन लेट असेल, भरपूर लेट असेल, तर ट्रेनच्या ऐवजी बसने जाता येईल का, रिक्षाने जाता येईल का, टॅक्सीने जाता येईल का, असा वेगवेगळे मार्ग मी अनेक लोक शोधतात, कारण त्यांना वाट पाहायला आवडत नाही. आपण अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये ह्या वाट पाहण्याच्या अनुभवातून, वाट पाहण्याच्या स्थितीमधून जातो. लहान मुलं म्हणतात, डॅडी मम्मी मी मोठा कधी होणार. ते मोठ्या होण्याची वाट पाहतात. थोडं मोठं झालं, शिक्षण झालं की मग ते वाट पाहतात, मला नोकरी कधी लागणार. नोकरी वगैरे लागलं की मग पुन्हा वाट पाहिली जाते लग्नाची, छोकरी कधी मिळणार, लग्न कधी होणार. त्यानंतर लेकरांची वाट पाहिली जाते. त्यानंतर जीवनामधील अनेक वेगवेगळ्या टप्प्यामध्ये या वाट पाहण्याच्या प्रसंगातून अनेक वेळा अनेक लोकांना जावं लागते. परंतु वाट पाहणं हे सोपं नाही. वाट जर थोडा वेळ पाहावी लागत असेल तर कमीत कमी ठीक आहे, परंतु एखाद्या गोष्टीसाठी वर्षोनवर्ष वाट पाहणं हे मात्र खूप दुःखदायक आहे. आणि अनेक वेळा जी गोष्ट आपल्याकडे नाही आणि तीच गोष्ट दुसऱ्याकडे आहे हे जेव्हा आपल्याला कळते, हे जेव्हा आपल्याला समजते, तेव्हा वाट पाहणं हे खूप दुःखदायक होऊन जाते. परंतु या सर्व स्त्रियांनी काय केलं? या सर्व स्त्रियांनी त्यांना अपत्य मिळावं, त्यांना संतती प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी वाट पाहिली, विच वॉज नॉट इझी ॲट ऑल. वाट पाहणं हे त्यांच्यासाठी पण सोपं नव्हतं. वाट पाहणं हे आजही आपल्यासाठी देखील सोपं नाही. पहिलं जनता कर्फ्यू मला वाटते 23 की 25 मार्चला होता. तो 1 दिवसाचा कर्फ्यू होता. त्यानंतर मला वाटते 7 दिवस, त्यानंतर 14 दिवस, मग काहीतरी 21 दिवस, असं करता करता कितीतरी 3 महिने झाले. आणि मला ठाऊक आहे, मला खात्री आहे, या सर्व दिवसांमध्ये आपण वाट पाहिली. कसली वाट पाहिली? हा लॉकडाऊन कधी सुटेल, हा लॉकडाऊन कधी सुटेल, मला कधी जावं लागेल. कमीत कमी तुम्ही सर्वजण मला ऐकत आहात, तुम्ही नशीबवान आहात, कारण तुम्ही सर्वजण आपापल्या परिवारामध्ये आहात. परंतु मी गेल्या 3-4 महिन्यापासून कुठं, मी आहे वसईला आणि माझा कुटुंब, माझी बायको, माझी मुलं हे आहेत औरंगाबाद मध्ये. मग विचार करा मी किती वाट पाहिली असेल. हे लॉकडाऊन हटण्याचं, हे लॉकडाऊन संपण्याचं आपण किती वाट पाहिली आहे. वाट पाहणं हे सोपं नाही, परंतु देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे अनेक वेळा आपल्याला वाट पाहावी लागते. आणि काही गोष्टींसाठी वाट पाहणं, चूक काही करण्याच्या ऐवजी वाट पाहणं हे आपल्यासाठी नेहमी उत्तम आणि चांगलं आहे. स्तोत्रकर्ता जेव्हा स्तोत्र 123 मध्ये आणि दुसऱ्या वचनात लिहितो तेव्हा तो काय म्हणतो? तो असं म्हणतो, जसे दासाचे डोळे धन्याच्या हाताकडे, जसे दासीचे डोळे धनिनीच्या हाताकडे लागलेले असतात, तसे हे देवा तू कृपा करीपर्यंत आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. इथं लेखक काय म्हणतो? हे देवा आम्ही वाट पाहत आहोत, आम्ही तुझ्याकडे वाट पाहत आहोत. कुठपर्यंत? तू आमच्यावरती कृपा करीपर्यंत आम्ही काय करू? तुझी वाट पाहू. इब्रिकरास पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणून धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. धैर्य सोडू नका, वाट पहा. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, प्रभू आपल्या लोकांचा जरूर कैवार घेईल. ज्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत, प्रभू योग्य वेळी त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला जरूर देईल. यशया 40 आणि त्याच्या 31व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, मराठीमध्ये तो शब्द आहे आशा धरून राहणारे, परंतु इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, दोज हू वेट अपॉन द लॉर्ड, म्हणजे परमेश्वराची आशेने वाट पाहणारे. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो,
जर आपण परमेश्वराची वाट पाहू, जसं यशामध्ये म्हटलं आहे, ते नवीन शक्ती संपादन करतील, ते धावतील, पळतील, उडतील, दमणार नाही, थकणार नाही. तसं प्रभू आम्हाला कृपा पुरवो. आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या, आमच्या जीवनामध्ये अनेक आपले प्रार्थनेचे विषय असतात आणि हे प्रार्थनेचे विषय, हे समस्या एक दोन दिवसात सुटणारे नसतात, एक दोन महिन्यामध्ये पण सुटत नाही. काही समस्यांना तर वर्ष लागतात. हे 7 स्त्रिया बघा, ते वांज आहेत हे त्यांना कधी कळलं? 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर नाही, खूप वर्ष लागली आणि त्यांना कळलं. आणि ते संतती होईपर्यंत परमेश्वराकडे वाट पाहत राहिले. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येणाऱ्या दिवसात आपण देखील विचार करूया. आपण देखील आपल्या मनामध्ये डोकावून पाहूया. जर आपण देखील कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी जर वाट पाहत असू, लग्नाची म्हणा, सुस्थितीची म्हणा, वेगवेगळ्या गोष्टींची म्हणा, मला माहिती नाही तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी वाट पाहत आहात, परंतु जर तुम्ही वाट पाहत आहात तर भिवू नका. योग्य वेळी परमेश्वर त्याच्या दयेने, कृपेने आपल्या वाट पाहण्याच्या परिस्थितीला पाहून आपल्याला तो उच्च आशीर्वाद दिल्याशिवाय, आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे तो केल्याशिवाय राहणार नाही. जो परमेश्वराची वाट पाहतो त्याला कधीही लज्जित व्हावं लागणार नाही. परमेश्वर त्याला नक्कीच एक दिवशी जरूर हर्षित करेल. या सर्व स्त्रिया, त्यांनी पहिली गोष्ट त्यांच्यामध्ये कॉमन होती, सामायिक होती, ती ही की या सर्व स्त्रियांनी संततीसाठी परमेश्वराकडे वाट पाहिली. दे वर वेटिंग वुमन. दुसरा मुद्दा, दे वर ट्रस्टिंग वुमन. ते फक्त वाट पाहिली इतकंच नाही, तर त्यांनी खंबीरपणा दाखवला किंवा त्यांनी विश्वासामध्ये स्थिर राहून वाट पाहिली. सर्व जणांनी हा खंबीरपणा दाखवला. बघा, अपत्यहीन होत्या त्यामुळे त्यांनी जिवंत देवाला सोडलं नाही. अपत्यहीन होत्या त्यामुळे त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी परमेश्वराची सेवा केली किंवा परमेश्वराच्या विश्वासाला ते बिलगून राहिले. सारा अनेक वर्ष अपत्यहीन होती म्हणून तिने पाहुणचार करायचं सोडले नाही. रिबेका देखील अपत्यहीन होती, रिबेकाने आपल्या पतीची सेवा करणे सोडलं नाही. राहेल देखील अपत्यहीन होती, तिने देखील पतीच्या अधीन राहणं सोडलं नाही. हन्ना देखील अपत्यहीन होती, अपत्यहीन आहे म्हणून तिने मंदिरात जाणं सोडलं नाही. शुनेम करीन, ती देखील अपत्यहीन होती, परंतु म्हणून तिने देवाच्या माणसाला आपल्या घरी बोलावणं, देवाच्या माणसासाठी माडीवरची खोली तयार करणं, देवाच्या माणसासाठी पाहुणचार करणं, हे तिने सोडलं नाही. अलिशेबा, ती देखील अपत्यहीन होती, म्हातारी झाली होती, जख्ख म्हातारी, तरी देखील तिने परमेश्वराची स्तुती करणं सोडलं नाही. या सर्व स्त्रिया अपत्यहीन होत्या, परंतु त्याने ना विश्वास सोडला, ना देव सोडला, ना देवाकडे जाणं सोडलं, ना सेवा सोडली, ना आपापल्या कुटुंबामध्ये आपल्या पतीच्या अधीन राहणं सोडलं. हा आहे त्यांनी खंबीरपणा जो दाखवला तो, हा आहे जो त्यांनी विश्वास दाखवला तो. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये जेव्हा अशा समस्या येतात किंवा अनेक वेळा जेव्हा आपल्या जीवनामध्ये न सुटणाऱ्या समस्या, वर्षोनुवर्षी न सुटणाऱ्या समस्या जेव्हा येतात आणि आपण पाहतो, तेव्हा अनेक वेळा आपण काय विचार करतो, काय मिळालं मला देव देव करून? आपण देवाकडे जाणं सोडून देतो. आपण म्हणतो बायबल वाचणं, प्रार्थना करणं, चांगलं जीवन जगणं, याचं मला काय प्रतिफळ मिळालं? आपण बायबल वाचणं सोडून देतो किंवा प्रार्थना करणं सोडून देतो किंवा एका अर्थाने आपण देवाला देखील सोडून देतो. जसं इब्रिकराच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे 3 आणि 12, जिवंत देवाला सोडून देण्या इतकं अविश्वासाचं दुष्ट मन तुमच्यापैकी कोणाचंही असू नये म्हणून जपा. अनेक वेळा आपण ह्या वाट पाहण्याच्या स्थितीमधून जेव्हा जातो तेव्हा अनेक वेळा हा खंबीरपणा जो आपण दाखवायला पाहिजे तो अनेक वेळा दिसून येत नाही. परंतु ह्या स्त्रिया बघा, त्यांनी खंबीरपणा दाखवला, त्यांनी विश्वास सोडला नाही, त्यांनी प्रभूला सोडलं नाही. प्रिय भावांनो, बहिणींनो, बिकट समयी, संकटाच्या समयी वाट पाहत असताना आपण कधीही प्रभूला किंवा प्रभूच्या वचनाला अनुसरण्याचं, बिलगण्याचं सोडू नये. तर त्यांनी काय केलं? त्यांनी आणि त्यांच्या पतींनी देखील अपत्यासाठी, संततीसाठी
प्रार्थना केली आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. कारण त्यांना माहिती होतं संतती देणं, अपत्य देणं हे नवऱ्याच्या हातात नाही, अपत्य देणं हे देवाच्या हातात आहे. त्यांना हे कळलं की देवाशिवाय हे कोणीही करू शकत नाही. जेव्हा याकोबाची पत्नी राहेल ही जेव्हा वांझ होती आणि आपल्या पतीसाठी जेव्हा ती रिक्वेस्ट करायची, तेव्हा याकोब म्हणतो की हे माझ्या हातात नाही, हे करणारा कोण आहे? हे करणारा देव आहे. त्यांना हे कळलं कारण देवच संतती देऊ शकतो. देवा व्यतिरिक्त आपलं वांझपण सोडविणारा, आपल्याला त्यातून बाहेर काढणारा दुसरा कोणीही नाही. आणि त्यांना हे कळलं की देवाला काहीही अशक्य नाही. जसं रिबिकेसाठी तिच्या नवऱ्याने प्रार्थना केली, अलिशिबासाठी जकर्याने देखील काय केली? प्रार्थना केली. लूक 1:13 मध्ये लिहिलेलं आहे. हन्नेने स्वतः कळकळून परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना केली. सारा म्हणा, राहेल म्हणा, मानोहाची पत्नी म्हणा, शुनेमेती स्त्री म्हणा, या सर्वांच्या जीवनामध्ये प्रभूने अशा प्रकारे कार्य केलं. परमेश्वराचे उच्च आशीर्वाद पहा. तो दरिद्र्याला धुळीतून उचलतो, तो कंगालाला उकिरड्यावरून उचलतो, तो त्यांना अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. आणि याहीपेक्षा मोठा आशीर्वाद तो वांझ स्त्रीला गृहिणी करतो आणि तिला मुलांची आनंदी माता करतो. का बरं? एक विचार करूया आपण की परमेश्वर अगोदर एखाद्या स्त्रीला किंवा परमेश्वर अगोदर वांझपणा देतो आणि त्या स्त्रीला परमेश्वर नंतर बाळ देखील का देतो, संतती देखील का करतो? असं का करतो? या स्त्रियांच्या जीवनामध्ये जर परमेश्वराला पुढे संतती द्यायचीच होती, सारेला संतती द्यायचीच होती, रिबिकेला द्यायची होती, राहेलला द्यायची होती, हन्नेला द्यायची होती, तर देवाने ह्या स्त्रियांना अगोदर त्यांची कुस बंदच का केली होती? हे देवाने का केलं होतं? हे देखील शिकण्यासारखा मुद्दा आहे. असं देव का करतो? असं यासाठी देव करतो कारण हे करण्यामागे देवाचा त्यांच्या बाबतीत काही ना काहीतरी खास हेतू असतो. देवाला त्याचा खास उद्देश सफल करायचा असतो. देव त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितो, हे देव त्यांना कळू देऊ इच्छितो. जन्मास येणाऱ्या बाळाकडून देवाला काहीतरी करायचं आहे. जन्मास येणारं बाळ हे ऑर्डिनरी नाही, हे सर्वसाधारण नाही, तर हे देवाने दिलेलं स्पेशल बाळ आहे, स्पेशल मूल आहे. आणि देवाला या स्पेशल मुलाच्या जीवनातून पुढे काहीतरी करायचं आहे हे त्या स्त्रियांना, त्या कुटुंबाला कळावं, म्हणून देव त्यांच्या जीवनामध्ये अशी स्थिती उद्भवतो. अगोदर देव त्यांना वांझपणा देतो, ही गिव्स देम द बॅरनेस, आणि त्यानंतर प्रभू त्यांना मुलांची आनंदी माता करतो, जेणेकरून त्यांना देवाबद्दल देखील आकर्षण व्हावं आणि जेणेकरून त्यांना हे देखील कळावं की जन्मास येणारं बाळ देवापासून मिळालेलं बाळ आहे आणि या बाळाच्या जीवनाच्या द्वारे देवाची काही ना काहीतरी खास हेतू आहे, इच्छा आहे, संकल्प आहे. आणि जर आपण लक्ष देऊन ऐकलं तर ह्या ज्या सर्व 7 वांझ स्त्रिया होत्या, या 7 वांझ स्त्रियांना 7 पुत्र दिले देवाने, सर्वांना पुत्र दिले. आणि या सर्व 7 पुत्रांच्या द्वारे देवाने विशेष कार्य, देवाने महत्वाचं कार्य करून घेतलं. बिकॉज दोज 7 चिल्ड्रन वर व्हेरी स्पेशल चिल्ड्रन. देवाने दिलेली ती संतती होती. आम्हाला पाहायला मिळते अपत्यहीन सारेला देवाने इसहाक दिला आणि जो इसहाक इश्माएलापेक्षा आशीर्वादित झाला तो अभिवचनाची संतती ठरला. अपत्यहीन रिबकेला याकूब झाला की ज्याद्वारे 12 वंश निपजले. अपत्यहीन राहेलीला योसेफ झाला, जो योसेफ पुढे हा एक मोठा तारणारा बनला किंवा त्याने मिसर देशामध्ये या सर्व लोकांची अनेक वर्ष काळजी घेतली. अपत्यहीन मानोहाच्या पत्नीला, तिला शमूएल झाला, जो सर्वात मोठा आणि थोर, चांगला, उत्तम संदेष्टा बनला. अपत्यहीन हन्नेला शमूएल झाला, जो इस्रायलाचा संदेष्टा आणि जो शास्ता जो बनला तो आम्हाला पाहायला मिळते शमशोन जो हन्नेला झाला, तो समशोन जो मानोहाच्या पत्नीला झाला, तो कशा प्रकारे एक खूप मोठा शास्ता बनला. त्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळते
अपत्यहीन वांझ अलिशेबेला योहान झाला, जो प्रभूची मार्ग, प्रभूची वाणी बनला आणि ज्याद्वारे देवाने महान कार्य करून घेतले. परमेश्वर काय करतो? वांझ स्त्रीला गृहिणी करतो. यामध्ये देखील एक अर्थ आहे बरं का. वांझ स्त्रीला अगोदर तो गृहिणी करतो आणि मग तिला मुलांची आनंदी माता करतो. म्हणजे काय? समजा विचार करा, वांझ एखादी मुलगी आहे असं जर कळलं तर तिचं लग्न होणंच मोठं मुश्किल आहे. परंतु परमेश्वर काय करतो? अगोदर तिचं लग्न करून देतो किंवा अगोदर तिला गृहिणी बनवतो आणि मग अनेक वर्षानंतर प्रभू तिला मुलांची आनंदी माता करतो. आज आपण विचार करूया, मुलांची आनंदी माता. आज ज्या मला ऐकणाऱ्या सर्व माता आहेत, आई आहेत, वचनाप्रमाणे जिथं वचनात लिहिलेलं आहे तो त्यांना मुलांची आनंदी माता करतो. आज काही माता आपल्या मुलामुळे आनंदी आहेत, परंतु आज अनेक अशा देखील माता आहेत की ज्या आपल्याच मुलामुळे आनंदी नाहीत. आज आपण जर पुरुष ऐकणारे असू किंवा संतती ऐकणारे असू तर आपण विचार करूया, आपण आपल्या आईंना किंवा आपण आपल्या आई वडिलांना आनंद देणारे मुलं आहोत, आनंद देणाऱ्या मुली आहोत की त्यांना दुःख देणारे आहोत? मुलांची आनंदी माता. आज दुःखाची गोष्ट ही देखील आहे, आज अनेक माता आपल्या मुलामुळे आनंदी असण्याच्या ऐवजी आज अनेक माता आपल्या मुलांमुळे दुःखी आहेत. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून जितका मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. ज्या माता आत्मिक आहेत, आध्यात्मिक आहेत, अशा माता जेव्हा बघतात की त्यांची मुलं आध्यात्मिक नाहीत, प्रभूच्या मार्गाने चालत नाहीत, त्यामुळे त्यांना होणारं दुःख हे आपण कधीही कोणत्याही तागडीने आणि तराजूने मोजू शकणार नाही. आज आपण विचार करूया, आपण आपल्या आई वडिलांना दुःख देणारे आहोत की आनंद देणारे लेकरे आहोत? तो वांझ स्त्रीला गृहिणी बनवतो, मुलांची आनंदी माता करतो. आज अनेक माता रडणाऱ्या माता आहेत. कशामुळे? मुलांमुळे. प्रभू येशू ख्रिस्त काल्वरीच्या क्रूसाच्या वाटेवरती असताना काही स्त्रिया रडत होत्या. त्या रडणाऱ्या स्त्रियाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या मुला बाळांसाठी रडा. आज आपण विचार करूया, जर माता असू तर, आणि आज आपण विचार करूया जर आपण लेकरं असू तर, आपण जर लेकरं असू, मुलं असू, तर आपल्यामुळे आपल्या आईंना, आपल्या आई वडिलांना दुःख होता कामा नये. त्या नेहमी मुलांच्या आनंदी माता अशा असल्या पाहिजेत. शेवटी एक छोटासा विचार तुमच्या समोर ठेवून मी समाप्त करणार आहे. आपण 7 स्त्रिया पाहिल्या, 7 barren women mentioned in the Bible. या 7ही स्त्रिया वांझ होत्या, अपत्यहीन होत्या. त्यांना सर्वांना देवाने मुलाची आनंदी माता केलं. परंतु बायबलमध्ये अजून एक स्त्री अशी आहे की जिला मरेपर्यंत अपत्य झालं नाही. त्या स्त्रीबद्दल एक छोटासा मुद्दा सांगून मला समाप्त करायचा आहे. आपण 7 स्त्रिया पाहिल्या, वांझ होत्या, आनंदी माता झाल्या, परंतु एक स्त्री आहे, तिला मात्र मरेपर्यंत अपत्य झालं नाही. तिचा वडील राजा होता आणि ती एका राजाची पत्नी अशी होती. तुम्ही अनेकांनी ओळखलं असेल. कोण आहे ती स्त्री? कोण होती ती स्त्री जिला मरेपर्यंत काही अपत्य झालं नाही? ती होती दाविदाची पत्नी मिखल. वचन वाचूया. 2 शमूएल त्याच्या 6व्या अध्यायात आणि 3ऱ्या वचनामध्ये, 23व्या वचनामध्ये मिखलच्या बाबतीत लिहिलेलं आहे. तिच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, तिला मरेपर्यंत काहीही अपत्य झालं नाही. शौलाची कन्या मिखल
हिला मरेपर्यंत अपत्य झालं नाही. विचार करा, का बरं? जर परमेश्वर वांझ स्त्रीला मुलांची आनंदी माता करतो, तर ही जी स्त्री मिखल, हिला मरेपर्यंत दाविदापासून काहीही अपत्य का झालं नाही? व्हॉट इज द रिझन? व्हॉट वेंट रॉंग? काय चूक झालं? का झालं नाही? याचं उत्तर 2 शमूएल 6:20 मध्ये आम्हाला वाचायला मिळते. मी ते वचन वाचू इच्छितो. आपण पण बायबल असेल तर ते वचन काढा. तिला मरेपर्यंत का अपत्य झालं नाही? कारण तिने देवाच्या, म्हणजे तिच्या नवऱ्याचा, म्हणजे देवाच्या मनासारखा वागणारा असलेला दावीद होता, त्याचा अपमान केला. 2 शमूएल 6 अध्याय आणि 20 वचन मी वाचत आहे. 2 शमूएल 6 आणि 20 असं म्हटलेलं आहे, आपल्या घराण्यातील लोकांस आशीर्वाद द्यावयासाठी दावीद परत आला. दावीद कराराचा कोश घेऊन येत असताना जे घडलं त्याबद्दल लिहिलेलं आहे. तेव्हा शाऊलाची कन्या मिखल दावीदास भेटावयास बाहेर आली व त्यास म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो, तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्या समोर आपले शरीर उघडे केले. तेव्हा इस्रायलाचे महाराज आज किती वैभवशाली दिसले. ती आपल्या नवऱ्यासाठी अपशब्द वापरत आहे. दावीद तिथं परमेश्वराला मनापासून गुणगान, गौरव, धन्यवाद देत आहे, गीत गात आहे, तो नाचत आहे आणि दावीदचे मनापासून करत आहे, अतिशय मनापासून करत आहे. परंतु दावीदाचं जे मनापासून करण्याची जी प्रवृत्ती होती, तिला मात्र मिखलेने दुसऱ्या अँगलने घेतलं आणि मिखल आपल्या नवऱ्याला अतिशय वाईट किंवा अतिशय चुकीचे शब्द, अयोग्य शब्द ती काय करत आहे? वापरत आहे. आणि म्हणून तिथं पुढे असं म्हटलेलं आहे, या कारणामुळे मिखलला दाविदापासून काहीही अपत्य झालं नाही. यामधून हे शिकायला मिळते, आपण जर आपल्या पतीचा किंवा जो देवाचा दास आहे त्याचा जर आपण सन्मान करू, देव आपला सन्मान करेल. पण आपण जर आपल्या पतीचा अपमान करू, आपण जो देवाच्या इच्छेने चालणारा व्यक्ती आहे त्याचा जर अपमान करू, तर आपलं जीवन देखील अनेक उत्तम आशीर्वादापासून वंचित राहील. विचार करा, एका ठिकाणी त्या 7 स्त्रिया वांझ होत्या, त्या सर्वांना प्रभूने मुलांची आनंदी माता केलं, सर्वांना श्रेष्ठ ग्रेट अशी लेकरं दिली, त्यांच्यापासून प्रभूने मोठं काम करून घेतलं. परंतु एका साईडला ही एक माता आहे, ही एक पत्नी आहे, जिला मरेपर्यंत काहीही अपत्य झालं नाही. आणि त्याचं कारण तिने आपल्या पतीचा अपमान केला किंवा तिने जो देवासाठी मनापासून करत आहे त्याला समजण्यासाठी ती तिथं चुकलेली आहे, असं आम्हाला पाहायला मिळतं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आपण 3 मुद्दे पाहिले स्तोत्राच्या मध्ये. पहिला मुद्दा वचन 1 ते 3 देवाच्या उच्च नामाबद्दल. दुसरा मुद्दा वचन 4, 5 आणि 6 देवाच्या उच्च स्थानाबद्दल. आणि तिसरा मुद्दा ज्याच्यामध्ये आपण मनन केलं तो होता वचन 7, 8 आणि 9 देवाच्या उच्च आशीर्वादाबद्दल. देव उच्च आशीर्वाद देतो कोणाला? ज्या व्यक्तीला देवाचं नाव माहिती आहे, ज्या व्यक्तीला देवाचं स्थान माहिती आहे, अशा व्यक्तीला देवापासून उच्च आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार. कोणते उच्च आशीर्वाद देतो? तो दरिद्र्याला धुळीतून उठवितो, कंगालाला उकेड्यावरून उचलतो, त्यांना अधिपतीच्या पंक्तीस बसवितो. आणि जर स्त्री असेल तर ती वांझ असेल तर असं परमेश्वराचं वचन सांगते, तो वांझ स्त्रीला देखील गृहिणी करतो, मुलांची आनंदी माता करतो. आता थोडा वेळ आपण आपल्याकडे पाहू आणि समाप्त करू. आपलं पूर्वीचं जीवन कसं होतं? वांझ म्हणजे तिथून काही चांगलं निघत नाही, तिथून काही चांगलं येत नाही, ते असूनही नसल्यासारखं आहे, मृत आहे, ही आहे वांझ. आपण आपल्या पूर्वी
व्यक्तीच्या जीवनामध्ये एफेसकराच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे आपण कसे होतो, आपण आपल्या पाप आणि अपराध यामुळे मृत होतो, म्हणजे असून नसल्यासारखे जिवंत आहोत परंतु आत्मिक दृष्टिकोनातून नसल्यासारखे, देवाला त्याचा काही फायदा नाही. परंतु देवाने काय केलं, आता आपण सत्कृत्य करावे म्हणून आपण जे पहिले मृत होतो त्याला देवाने आता काय केलं आहे, जिवंत केलं आहे. हे केवळ यासाठी की आता आपल्या पुढील जीवनामध्ये आपण सत्कृत्य करत जीवन जगावं. या छोट्याशा वचनाच्या द्वारे आणि या विचाराच्या द्वारे देव आपल्याला कृपा करू आणि आशीर्वाद करू. जरी आपण आपली सध्याची स्थिती कशी का असेना, वांझपणाची स्थिती का असेना, बॅडपणाची स्थिती का असेना, ही स्थिती बदलण्यासाठी देव नक्कीच समर्थ आहे. देवाचे उच्च आशीर्वाद त्याला ओळखणाऱ्या आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्याच्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय